छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं आणि हे स्वराज्य निर्माण करताना सर्व जाती धर्माची लोक होती, 12 बलुतेदार सगळी लोक या स्वराज्य निर्माणासाठी होती। छत्रपती शिवराय हे मुस्लिमांच्या विरोधात कधीच नव्हते, कारण जो स्वराज्य द्रोह करील तो कुठल्या का जातीचा असाना कुठल्या का धर्माचा असाना छत्रपती शिवराय त्याला शासन करत होते। अफजल खानाचा वध म्हणजे केवळ अफजल खान मुसलमान होता म्हणून त्याला मारलं नव्हतं, तर तो स्वराज्यद्रोही होता, तो इथल्या रयतेवरती अन्याय करणारा होता, तो राक्षस होता म्हणून त्याला मारलं होतं। तर मित्रांनो, अशी अनेक उदाहरणे आहेत। छत्रपती शिवरायांनी रांझ्याच्या पाटलाचा हातपाय तोडलं होतं, तो मराठा होता परंतु त्याचा हातपाय तोडलं होतं कारण त्यांनी एका स्त्रीवरती अन्याय अत्याचार केलेला होता। अशी अनेक उदाहरणं, स्वतःच्या मेहुण्याचे डोळे काढले होते। तर मित्रांनो, हिंदवी स्वराज्य म्हणजे सर्व जाती धर्मांनी निर्माण केलेलं स्वराज्य होतं। परंतु आज आपल्या भारत देशामध्ये ही राजकारणी लोक त्या स्वराज्याची व्याख्या बदलण्याचं काम या ठिकाणी करायला लागलेत। या देशामध्ये जातीवाद दंगली घडाव्यात यासाठी वेगवेगळी विधानं करू लागलेली आहेत। काही लोक राजकीय असं म्हणतात की छत्रपती शिवराय हे मुस्लिमांच्या विरोधात होते। विचार करा, हे विधान किती चुकीचं आहे। तर मित्रांनो, या स्वराज्यासाठी सर्व जाती धर्माची लोक होती। तर आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत स्वराज्याचा मुस्लिम शिलेदार होता आणि त्याचं नाव होतं सिद्दी हिलाल। या सिद्दी हिलालनं आपल्या छत्रपती शिवरायांना पन्हाळ्याच्या वेड्यातून सोडण्यासाठी, आपल्या राजाला सोडविण्यासाठी आपल्या 4 मुलं त्या ठिकाणी या सिद्दी हिलालची दारातीर्थी पडली होती, मुंडकी तुटली होती राजाला सोडवण्यासाठी। विचार करा, केवढा मोठा हा पराक्रम आणि या स्वराज्यासाठी असलेलं योगदान। त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो की छत्रपती शिवराय मुस्लिमांच्या विरोधात कधीच नव्हते, कधीच नव्हते। अनेक मस्जिदींना तेल पुरवण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं होतं। या स्वराज्याच्या सैन्यामध्ये हजारो मुस्लिम सरदार इमानानं काम करत होते स्वराज्यासाठी। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शूटर चॅनल। तर मित्रांनो, आपल्या देशाला वाचविण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। छत्रपती शिवरायांचे विचार येते आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो या महाराष्ट्रातील देशातील तमाम आमच्या मुस्लिम बांधवांना की आपणही जो औरंगजेब दुष्ट होता, या औरंगजेबाचं गुणगान अजिबात गाऊ नका, त्याच्या कबरीवरती माथा टेकवण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करू नका। जर या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, स्वराज्यामध्ये जर राहायचं असेल आपल्याला, तर शिवरायांचे विचार घेणं हेच महत्त्वाचे आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ हाती पडताच लाखो लोकांच्याकडे हा व्हिडिओ आपण शेअर करा की स्वराज्यामध्ये योगदान होतं कोणाचं। तर मित्रांनो, सिद्दी हिलाल हा मूळचा आफ्रिकेतला आणि त्यावेळी अशी भयानक परिस्थिती होती की अरेबियन व्यापारी या गरीब देशातून मुलांना गुलाम म्हणून विकायला भारत देशामध्ये आणत होते। जी अरेबियन जी लोक आहेत तिथल्या लोकांना हापशी म्हणायची आणि त्याचप्रमाणे या अरेबियन व्यापाऱ्यांनी अनेक मुलं आणि स्त्रिया भारत देशामध्ये विकायला आणल्या होत्या। घरकामासाठी, मनोरंजनासाठी या भारत देशातील लोक त्यांना खरेदी करायची आणि याचप्रमाणे हा सिद्दी हिलाल 8 वर्षाचा मुलगा अरेबियन व्यापाऱ्याने भारत देशामध्ये विकाय आणला आणि त्याच वेळी या स्वराज्याचे संस्थापक शहाजीराजे यांचे चुलत बंधू खेळूजीराजे विठोजी भोसले यांनी विकत घेतलं या 8 वर्षाच्या मुलाला, म्हणजे सिद्दी हिलालला, आणि आपल्या मुलाप्रमाणे वाढवलं। आणि हा सिद्दी हिलाल एक कुटुंबात मधला म्हणूनच तो राहू लागला त्या ठिकाणी। आणि या काळी मुस्लिमांना हिंदू धर्मात घेतलं जात नव्हतं, नाहीतर त्याला हिंदू सुद्धा बनवलं असतं शहाजीराजांच्या भावाने। हा सिद्दी हिलाल मोठा झाला आणि मोठा झाला, सर्व संस्कार त्या ठिकाणी शहाजीराजांचे त्याच्यावरती होते आणि त्यांच्या भावाचे। आणि हा सिद्दी हिलाल शहाजीराजांच्यावरती फार प्रेम करत होता, वडिलाप्रमाणे। सिद्दी हिलाल हा अतिशय चाणक्य आणि लढाईमध्ये तो तरबेज होता। त्याला स्वतः लष्करी प्रशिक्षण हे शहाजीराजांनी त्या ठिकाणी दिलं होतं आणि तो शहाजीराजांच्या सोबत राहू लागला लष्करात। पहिल्यांदा तो शिलेदार बनला, नंतर त्यांनी लष्करामध्ये आपली कारकीर्द त्या ठिकाणी वाढवली। विजापूरच्या दरबारात तो महत्त्वाचा नामांकित सरदार त्या ठिकाणी बनला। तो शहाजीराजा सुद्धा विजापूरच्या दरबारात होतं आणि या विजापूरच्या दरबारामध्ये 2 प्रतिस्पर्धी त्या ठिकाणी गट होते। एका गटामध्ये अफगाणी, तुर्की, इराणी सरदार होते आणि दुसरा जो गट होता तो सिद्दी, दखनी, मुसलमान, मराठी आणि दक्षिण भारतीय सरदारांचा गट। आणि पहिला जो गट आहे पठाणी सरदारांचा, या गटाचं नेतृत्व करत होता अफजल खान।
राक्षस. आणि दुसऱ्या गटाचं नेतृत्व स्वतः शहाजीराजे करत होते. आणि त्याच वेळी या आदिलशहाच्या दरबारात शहाजीराजे आणि अफजल खान यांचा वाद होता. राजकारण त्या ठिकाणी चाललं होतं. आणि शहाजीराजे यांच्या गटात सिद्दी हिलाल, माणिकराव पांढरे, जेदे, बांदल, काटे, जाधव असे नामांकित सरदार शहाजीराजाच्या गटाचे होते. राजांच्यावरती प्रेम करणारे होते. तर मित्रांनो, अशी एक घटना त्यावेळी घडली की एक सरदार अफजल खान साल 1660 मध्ये त्याला मोहिमेवरती सोडलं, छत्रपती शिवरायांना पकडण्यासाठी, त्यांचं राज्य घेण्यासाठी. त्याच वेळी शहाजीराजांनी आपले विश्वासू सरदार सिद्दी हिलाल, पांढरे, जाधव या सरदारांना मुद्दाम पाठवलं अफजल खानाबरोबर. त्यांना सांगितलं की अफजल खानाच्या गोटातली प्रत्येक बातमी आमच्या शिवबाला कळवायची आणि वेळ आली तर या अफजल खानाला फितूर होऊन आमच्या शिवबाला जाऊन मिळायचं, असं शहाजीराजांनी सांगितलं. आणि पुढे असंच झालं. अफजल खानानं आपल्या सरदारांना सांगितलं की पुणे, सासवड, पुरंदर, सुपे या परिसरावर हल्ला करा, लुटा. आणि त्याच वेळी या सरदारांनी अफजल खानाचं ऐकलंच नाही आणि हे सरदार शिवरायांना जाऊन मिळाले. आणि या सिद्दी हिलालला सांगितलं की तू पुण्यावर जाऊन हल्ला कर. आणि याच वेळी मित्रांनो, हा सिद्दी हिलाल पुण्यावरती हल्ला केला नाही आणि हा सिद्दी हिलाल आपल्या 5 मुलासह छत्रपती शिवरायांना येऊन मिळाला. दिलेलं वचन पाळलं. आणि मित्रांनो, याच सिद्दी हिलालनं ज्यावेळी अफजल खानाचा वध झाला त्यावेळी फार मोठी मदत छत्रपती शिवरायांना या सिद्दी हिलालने केली, म्हणून तर वध झाला. आणि नंतर कोल्हापूरच्या लढाईमध्ये सुद्धा स्वराज्यासाठी फार मोठा पराक्रम या सिद्दी हिलालने केला. मित्रांनो, ज्या वेळेला सिद्दी जोहरनं पन्हाळ्याला वेढा घातला होता, आपल्याला इतिहास माहीत असेल, आणि या पन्हाळ्याला वेढा घातला, वेढा सुटत नव्हता. आणि त्यावेळी मासाहेब जिजाऊंनी सांगितलं नेताजी पालकर यांना की शिवराय तिथून सुटलेच पाहिजे, तुम्ही काही करा. त्यावेळी नेताजी पालकर यांच्याबरोबर सिद्दी हिलाल होते. फार मोठी त्या ठिकाणी लढाई झाली, परंतु त्या ठिकाणी सिद्दी जोहरचा वेढा हा सुटला नाही, कारण सैन्य हे भरपूर होतं. तर मित्रांनो, त्या ठिकाणी सिद्दी हिलालचे जवळजवळ 3 पुत्र त्या ठिकाणी या युद्धामध्ये दारातीर्थी पडले. पन्हाळ्याच्या पायथ्याशी मुंडकी छाटली गेली. कशासाठी? राजा सुटला पाहिजे, स्वराज्याचा राजा. विचार करा. नेताजी पालकर त्या ठिकाणी माघारी घेण्यात यशस्वी झाले, सापडले नाही. परंतु या ठिकाणी सिद्दी हिलाल जखमी अवस्थेमध्ये सिद्दी जोहरला सापडला आणि त्यांचा एक मुलगा सुद्धा. कैद झाले दोघेही बापल्याक. आणि पुढे नंतर छत्रपती शिवराय सिद्दी जोहरच्या वेढ्यातून शिताफीने सुटले. आपल्याला माहिती आहे, शिवा काशीदनं त्या ठिकाणी स्वतःचं बलिदान दिलं, पण आपल्या राजाला त्या ठिकाणी सोडवलं. आणि छत्रपती शिवराय त्या ठिकाणी सुखरूप या वेढ्यातून बाहेर आले. आणि नंतर या स्वराज्यावरती मुघल चालून आलते, म्हणून दोघांच्या बरोबर युद्ध करणं कठीण, म्हणून त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी सिद्दी जोहर बरोबर तह केला आणि हा पन्हाळ्याचा किल्ला सिद्दी जोहरला देऊन टाकला. आणि याच तहामध्ये सिद्दी हिलाल सिद्दी जोहरच्या ताब्यात होता का नाही कैद, म्हणून या सिद्दी हिलालला महाराजांनी त्या ठिकाणी सोडवलं बघा, या तहामध्ये आणि त्याच्या मुलाला. आणि नंतर स्वराज्यावरती मुघलांचं संकट आलेलं होतं. म्हणजे हा शाहिस्ते खान लाखोंची फौज घेऊन पुण्याच्या दिशेने आलेला होता. राजांना समजलं आणि त्याच ठिकाणी राजांनी एक युक्ती ऐकली. या शाहिस्ते खानाच्या सैन्यात सिद्दी हिलाल आणि जाधव हे 2 सरदार आपले त्या ठिकाणी पाठवले आणि त्यांना सांगितलं त्या मुघलांच्या सैन्यात राहायचं, परंतु प्रत्येक बातमी आम्हाला तुम्ही पोचवायची. तर मित्रांनो, 1662 ते 1672 12 वर्ष मुघल सैन्यामध्ये राहण्याचं काम शाहिस्ते खानाच्या फौजेत या दोन्ही सरदारांनी केलं. जाधव आणि सिद्दी हिलाल या दोघांनी काम केलं बघा. आपल्या राज्यासाठी, स्वराज्यासाठी फार मोठे योगदान. मोठे विचार करा, शाहिस्ते खानाची जी बोटं छाटली ना महाराजांनी, पळाला, परंतु या योजनेतली सुद्धा माहिती देण्याचं काम आतली सगळी सिद्दी हिलालचं होतं बघा. राजांना विचार करा केवढं मोठं योगदान आहे. अहो, सुरतेची पहिली लूट घ्या, दुसरी लूट घ्या, या दोन्ही लुटेमध्ये सिद्दी हिलालचं फार मोठं योगदान आहे. अंगरक्षक म्हणून सुद्धा काम केले. प्राण गेला तरी बेहत्तर, परंतु राजा सुरक्षित असला पाहिजे, एवढं मोठं योगदान सिद्दी हिलालचं आहे. आणि नंतर मित्रांनो, पुढे 12 वर्ष मुघलांच्या फौजेत ही लोक राहिली, सिद्दी हिलाल आणि जाधव. परंतु नंतर अफजल खानाच्या वधानंतर अफजल खानाचा जो पोरगा होता फाजल खान,
हा मुघलांना येऊन मिळाला होता आणि त्याला ही खबर होती की माझ्या बापाच्या मृत्यूस हा सिद्दी हिलाल कारणीभूत आहे. म्हणून या फाजल खानानं औरंगजेबाला बातमी दिली की छत्रपती शिवरायांचे सरदार जाधव आणि सिद्दी हिलाल हे 2 तुमच्या सैन्यात आहेत आणि या सगळ्या बातम्या शिवरायांना ते पोहोचवतात. औरंगजेबाने तात्काळ निर्णय घेतला आणि दोघांनाही अटक करायला सांगितली. परंतु ही बातमी पोहोचण्याच्याच अगोदर छत्रपती शिवरायांना गुप्तहेराकडून बातमी समजली होती आणि या दोन्ही सरदारांना सुरक्षितरित्या छत्रपती शिवरायांनी रायगडावरती बोलवलं. तर मित्रांनो, सिद्दी हिलालचं फार मोठं योगदान या स्वराज्यासाठी. त्यांचा मृत्यू पुढे कसा झाला हे नक्की माहीत नाही, परंतु एका पोवाड्यातून नक्की सांगितलं जातं की बहलोल खान जो आहे, या बहलोल खानांना मारण्यासाठी सरनोबत प्रतापराव गुजर गेले होते की 7 वीर जे नंग्या तलवारी हातात घेऊन गेले होते. ते वाक्य आपल्याला आठवत असेल, वेडात मराठे वीर दौडले 7, या 7 वीरापैकी सिद्दी हिलाल हा स्वराज्याचा मोहरा त्या ठिकाणी होता आणि याच ठिकाणी या स्वराज्यासाठी ते दारातीर्थी पडले असे एका पोवाड्यामधून सांगितलं गेलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी सर्व जाती धर्माचे वीर या ठिकाणी वीरांनी बलिदान दिले होते, तितकंच खरे. त्यामुळे मित्रांनो, जातीवाद निश्चित करू नका, सगळ्यांनी समानतेने राहा. परंतु स्वराज्यावरती चालून आलेले जे राक्षस आहेत, अफजल खान म्हणा, औरंगजेब म्हणा, यांचं गुणगान कधी गावू नका. महाराष्ट्रात, देशात तमाम सगळ्या मुस्लिम बांधवांना सांगतोय मी, तुम्ही यांचं गुणगान कधीच गाऊ नका. आणि तुमचे जे पुढारी आहेत राजकीय, हे जातीवाद करण्यासाठी अशी वाक्य करत राहतात आबू आझमी सारखी, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. लक्ष द्या छत्रपतींच्या विचाराकडे, हा मिळून राहा. आणि आम्हाला जरूर हा व्हिडिओ पाहून जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती संभाजीराजे अशा आम्हाला कमेंट जरूर द्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.